नमस्कार मित्रांनो, आज हा तिसरा भाग मा जिजाऊ मल्टी स्टेटच्या बद्दलचा. आपण दोन भागामध्ये ऐकलं, फॉरेनला फंड गेला आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या भागात हे ऐकलं की नेमकं तो MPIDचा प्रस्ताव तो कसा मॅनेज झाला. आजच्या भागामध्ये राहिलेले काही प्रश्न आपण यांना विचारू. तर मला एक सांगा, तुम्ही आता सांगितलं MPIDचा प्रस्ताव वगैरे आम्हाला मान्य नाही, अजून ह्याच्यात काही असे काही आहेत का? BMW गाडीचा विषय आहे. तर हे शिवाजी वामन जाधव नावाची एक व्यक्ती या प्रकरणामध्ये येते. ते करमाळेचे आहेत, महाराज म्हणून त्यांना संबोधतात. ठोस पुरावा नसला तरी अनेक ठेवीदार, बबन शिंदेचा ड्रायव्हर आणि अशी काही माहिती आम्ही जमा केली. त्यातून असं कळलं की बबन शिंदे नोटाच्या बॅगा या वामन जाधवच्या मठातून बाहेर नेऊन ट्रान्सफर करत होता. आणि हे आम्ही तत्कालीन पोलीस अधीक्षक ठाकूर साहेबांना सांगितलं, खाडे साहेबांना सांगितलं, IG साहेबांना सांगितलं. तर सर्वांनी याचा तपास केला असं ते म्हणतात. म्हणजे हा शिवाजी वामन जाधव यांनी बबन शिंदेच्या मुलाला ऑनलाईन रेकॉर्डवर 63 लाख रुपये BMW गाडी घेण्यासाठी दिले. एक त्याचं ॲग्रीमेंट असायला पाहिजे, एक तर कर्ज असायला पाहिजे, वसनवारी असायला पाहिजे. हा माणूस देतो कशाच्या बळावर? आणि खऱ्या अर्थानं इथं हवाला रॅकेटचा संशयित निर्माण होतो. बबन शिंदे न्यायालयात आल्यानंतर आम्ही त्याला विनंती केली की सर, आमचे पैसे तुम्ही कधी देणार आहेत? तो म्हणला, थांबा, एप्रिल-मे मध्ये आपले पैसे येणार आहेत. अमुक अमुक बँकेमध्ये आमचे पैसे आहेत, आमच्या सह्या जुळल्या की ते पैसे आपल्याला मिळणार आहेत. आणि जो जावई त्यांचा योगेश करांडे, त्याच्या मुलीचा जबाब घेतला बबन शिंदेचा. तर त्या मुलीने एवढं सांगितलं की माझ्या नवऱ्याची काही चूक नाही, माझ्या नवऱ्याने फक्त छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीपर्यंत सिद्धार्थ जैन याला विमानाने नेऊन सोडलं. हे काही शृंखला, ही जी साखळी आहे ती जोडण्याचं काम तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे जे खाडे साहेब होते, पोलीस अधीक्षक ठाकूर साहेब होते, यांचं काम होतं. MPID प्रस्ताव मंजूर झाला, याबद्दल धन्यवाद सरकारचे. पण हे जे गुन्हेगार आहेत, हे गोरगरीब लोकांना लुबाडतात, फसवतात, त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे. सर, हवाला आणि तुम्ही पहिल्या भागामध्ये सांगितलेले ते 2-3 नावं नेमकं कसं? तर या संदर्भामध्ये जे आर्थिक गुन्हे शाखेने या आरोपींची जी चौकशी केलेली आहे, तर त्या चौकशीतून आम्हाला अशी माहिती मिळते की त्यानं बबन शिंदेचा ड्रायव्हर दीपक घोरड नावाचा होता. आणि तो दीपक घोरडचं स्टेटमेंटवरून असं दिसून येतं की तो बबन शिंदेला घेऊन बेळगावला, कोल्हापूरला आणि जे करमाळ्याचे महाराज जे आहेत शिवाजी वामन जाधव यांच्याकडे जात होता. आणि तो पैशांच्या बॅगा घेऊन जायचा आणि तो पैसा त्यांनी तो हवाला रॅकेटमध्ये गुंतवला. तर आता जे तुम्ही महाराजाचं नाव घेतलं, हो, त्यांचं मग काही चौकशी झाली नाही? नाही, चौकशी झाली, त्यांचंही त्यांनी स्टेटमेंट घेतलेलं आहे. परंतु त्या स्टेटमेंटमध्येही त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की माझे आणि बबन शिंदेचे संबंध होते, ते माझ्याकडे यायचे, त्यांनी मला 1 कोटी रुपये देणगी देण्याचं मान्य केलं होतं देव मंदिराला, परंतु ते त्यांनी दिली नाही. माझ्या मंदिराच्या दानपेटीमध्ये त्यांनी एक लिफाफा टाकला होता आणि त्या लिफाफ्यामध्ये त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती की मी 1 कोटी रुपये दान आपल्याला देऊ इच्छितो, परंतु ते दान त्यांनी दिलं नाही. आणि त्या दानाच्या मोबदल्यामध्ये मी त्यांना 63 लाख रुपयाची BMW गाडी सप्रेम भेट दिली होती. आणि मग ही सांगड आहे सगळी. बबन शिंदे, अनिता शिंदे, त्यांचा मुलगा जो आहे, एकुलता एक मुलगा आहे त्यांना, मनीष शिंदे, हा शिवाजी वामन जाधव, त्यांचा एक कायदेशीर सल्लागार, हे 4-5 जणांची टीम आहे साहेब. आणि ह्यांनी ह्या बँकेच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना पैसे वरबडून घेतले, त्यातून मालमत्ता कमवली आणि बाहेर देशामध्ये सुद्धा पैसा गुंतवला. आम्ही न्यायालयात त्यावेळेस बघतो ना, त्यांच्या चेहऱ्यावरती एकही सिकंज नाही. त्यांना पोलिसी खाक्या पण अनुभवाला आला नाही आणि कायदेशीर फटकाही त्यांना बसला नाही. त्याला एकमेव कारण आमचं वाटोळं करण्यामध्ये हा हरिभाऊ खाडे नावाचा माणूस आहे. अजूनही तो खात्यामध्ये आहे. म्हणजे खाडे यांनी, म्हणजे बबन शिंदेनी पहिला कोयता आमच्या मानेवर घातला आणि दुसरा कोयता ह्या हरिभाऊ खाडेने घातला. हा जो घोटाळा असतो ना, तर त्याच्यासाठी फॉरेन्सिक ऑडिट नावाचा विषय, त्याच्यासाठी नेमकं तुम्ही काय प्रयत्न केले? फॉरेन्सिक ऑडिट हे त्या व्यक्तीने पैसा कुठं गुंतवला आणि कुठं खर्च केला, तो अधिकृत होता की अनाधिकृत होता, अशा प्रकारचं डिटेलमध्ये जी चौकशी केली जाते त्याला फॉरेन्सिक ऑडिट म्हटलं जातं. तर वास्तविक हे फॉरेन्सिक ऑडिट हे शासनाचा नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून आर्थिक गुन्हे शाखेनं तशा प्रकारचं पत्र
दिलं होतं त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला, हे आर्थिक गुन्हे शाखा बीड यांनी. मुंबईच्या 3 एजन्सीज आहेत आणि त्या 3 एजन्सीजचे कोटेशन्स मागून त्यांनी तो प्रस्ताव फॉर्मली त्यांनी वरिष्ठ कार्यालयात दाखल केलेला आहे. त्यानंतर त्यांनी त्या बाबतीत कसल्याही प्रकारचा पाठपुरावा न केल्यामुळं फॉरेन्सिक ऑडिटची आमची जी मागणी होती, सातत्यानं मागणी आम्ही जे करत आहोत, त्याला अद्याप यश आलेलं नाही. 2 गोष्टी मला शेवटचे बोलायच्या. SP आत्ताचे जे नवनीत कावत साहेब आहेत, त्यांना तुम्ही भेटलात, ते तुम्हाला पॉझिटिव्ह वाटले. नेमकं त्यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा? एक, आणि ज्या ज्या आरोपींना बेल झाली, नेमकं त्यांच्या विरोधात तुमच्या डोक्यात काय ठेवीदारांची? एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सर. आता अश्विनी वांढरे ही मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. म्हणजे बबन शिंदे, अनिता शिंदे, मनीष शिंदे, अश्विनी वांढरे हे सगळे जबाबदार आहेत ह्या गोष्टीला. अश्विनी वांढरेची प्रत्येक कागदपत्रावर सही आहे, बँकेत सहीचे नमुने आहेत. आमच्या वकील साहेब आहेत ॲडव्होकेट प्रीतम जगताप सरांनी जी RTमध्ये जी माहिती काढली, त्यामध्ये संचालक मंडळाच्या यादीबरोबरच अश्विनी वांढरे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी नाव पाठवले. त्यांनी आता जामीन घेताना ती शिक्षक आहे असं दाखवलं. आमच्या म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेने हे सगळे पुरावे आमच्या सरकारी वकिलाला द्यायला पाहिजेत. पण आर्थिक गुन्हे शाखेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. ही ती एक नवीनच खिचडीच आहे. ह्याच्यामध्ये परिमलचा घोळ आहे, अश्विनी वांढरेचा जामीनचा घोळ आहे. म्हणजे किमान पैसा कुठे गेला ही माहिती मिळेपर्यंत मनीष शिंदे त्यांच्या ताब्यात असायला हवा, अश्विनी वांढरे त्यांच्या ताब्यात असायला पाहिजे. पण यांच्या जामीन कशा होतील यासाठीच हरिभाऊ खाडेने अप्रत्यक्षपणे यांना मदत केलेली आहे. यासाठी आम्ही उच्च न्यायालयामध्ये आमचे सन्माननीय ॲडव्होकेट नरसिंह जाधव साहेब यांच्यामार्फत आम्ही त्याला चॅलेंज केलेलं आहे. आणि मनीष शिंदे यांच्यासुद्धा जामीनला आम्ही चॅलेंज करण्यासाठी संकल्प केलेला आहे. पण आर्थिक अडचण असल्यामुळे आम्ही तातडीचा त्यावर निर्णय घेऊ शकलो नाहीत. पण लवकरच ठेवीदाराकडून वर्गणी करून किंवा शहरातील ज्येष्ठ नागरिकांकडून काही वर्गणी जमा करून आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन मनीष शिंदेचा जामीन रोखण्याचा प्रयत्न 100% आम्ही करणार आहोत. आपण पाहिलं मित्रांनो, ठेवीदारांच्या व्यथा या दोघांकडनं आपण ऐकल्यात. नेमकं घोटाळा कसा होतो, त्याला कसं लपवलं जातं हे सगळं ऐकलं. आरोपी आतापर्यंत आणखीन काही गोष्टी निष्पन्न व्हायच्या असताना पण त्यांना बेल मिळते हे पण ऐकलं. आणि ह्यांची जी मेहनत आहे, आर्थिकदृष्ट्या हे सगळे खचून गेलेले आहेत, हे सगळे दुबळे झालेले आहेत, तरी पण ह्यांच्यातली जिद्द मात्र आज पण जिवंत आहे. या माध्यमातून आम्ही पण पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की जिल्ह्याला चांगले SP भेटलेले आहेत, कर्तव्यदक्ष SP म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. तर सध्याचे SP जिल्ह्याचे, बीड जिल्ह्याचे नवनीत कावत साहेब यांनी मात्र या ठेवीदारांच्या आर्त भावना समजून घ्याव्या, यांच्या रास्त भावना समजून घ्याव्या आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा. सर्व ठेवीदारांना मी एक कळकळीची शेवटी विनंती करेल की MPID प्रस्ताव हा आपल्यासाठी आशेचा किरण आहे. हा किरण मजबूत होण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एकजुटीने लढावं लागेल. संचालक मंडळ, आरोपी सर्वांच्या प्रॉपर्ट्या तपासून त्या पोलिसांना द्याव्या लागत्या आणि MPID मध्ये त्याचा समाविष्ट करावा लागेल. आणि मनीष शिंदे आणि अश्विनी वांढरे यांचा जामीनही आपल्याला रोखावा लागेल. आपली लढाई आपल्याला लढायची. आपण सर्वजण एकजुटीने आमच्या पाठीशी उभे राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. एवढंच बोलतो. धन्यवाद. सर, आपल्या दोघांचे आमच्या चॅनलतर्फे आभार. आपण खूप परखड आणि स्पष्ट भूमिका मांडल्यात, त्याच्यामुळे की ठेवीदारांना जागरूकता होईल. आणि फक्त हीच गोष्ट मात्र इतर मल्टीस्टेट ज्याच्यामध्ये लोक फसले गेलेले आहेत त्यांनी पण याच गोष्टीचा अभ्यास करावा. अशी लढाई मात्र तुम्हाला लढावीच लागणार आहे आणि ती पण एकत्र येऊन आणि कायद्याच्याच रूपाने आणि कायद्याचाच अभ्यास करून. नमस्कार.